हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे मधुकर यांच्याकडनं. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं देखील कॅश प्राइज आलेला आहे. ही मॅच देखील खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला बॉल टाकला, निर्धाव फेकला जातो. वामन भस्मा हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय काशीनाथला. आम्हाला पुन्हा एकदा बॅटची हिनरेज लागण्याचा प्रयत्न जरूर केला तर परंतु फलंदाजाला जागेवरती बेट केला जातो. अजून एक निर्धाव बॉल फेकला जाईल. धावसंख्या जर पाहिली तर फक्त एक धाव फेकावरती पाहायला मिळाले तारवाडी टीमची. कारण 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकामध्ये जर पाहिलं तर 40 ते 50 धाव येणं खूप गरजेचं आहे. कारण समोरची टीम देखील पाहिली तर धामणी बी टीम आपण पाहतोय. मागच्या जर मॅचेसमध्ये जर पाहिलं तर चांगली बॅटिंग आपल्याला त्यांच्या टीम्सकडनं पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार वामन. मात्र पुन्हा फटका जर मोठा मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र केलं जातोय. अजून एक बॉल निर्धाव फेकला जातोय. तर मनोज निश्चित 2 षटकारांच 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आमच्या जनार्दन बाई निरगुडे आजकडनं 2 षटकार जर लगावल्या तर फलंदाजाला 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर सपोर्ट खूप आहे या टीमला. परंतु प्रयत्न चालू आहे मैदानामध्ये. मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. पहिले षटक पॉवर प्लेच आहे. या षटकामध्ये तडाखेबाजी फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे तारवाडे टीमकडनं. मात्र बघा मोठा फटका आलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून जात आहे आउट ऑफ द पार. येतोय काशीनाथ चौधरीच्या बॅटमधनं हा दमदार षटकार. थँक्यू सो मच. खूप वेळाने आपल्याला इथं मोठा फटका पाहायला मिळालाय. नक्कीच जर पाहिलं तर अजून एक जर षटकार आला तर जनार्दन निरगुडे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. उपसरपंच आहेत ते ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगचे. बॉलला गॅप मध्ये ढकलला जातोय. एकदा कंप्लीट दुसरीची मागणी केली जाते आणि तर बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. या 2 धावून पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 9 आकड्यावरती पोहोचले गेले तारवाडे टीम कडनं. वामन भस्मा हा गोलंदाज पाहतो. पहिला चेंडू जर फेकला तर व्हाईटच्या स्वरूपामध्ये खराब बॉल फेकला. त्याच्यानंतर जर पाहिलं सलग 3 बॉल डॉट केले आणि त्याच्यानंतर एक मोठा फटका आला. फलंदाज आपण पाहतोय काशीनाथच्या बॅट मधनं. स्ट्राईक एंडवरती फलंदाज असेल काशीनाथ. पुन्हा एकदा मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. स्ट्रेट मध्ये चेंडूला ट्रायल केला जातोय. बॉल निघून जातोय. 1 बाउंस सीमा पार. येतोय अजून एक चौकार. नक्कीच जर म्हटलं तर पहिले षटक इथं संपलं जातं आणि 1 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 13 या आकड्यावरती पोहोचली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर प्रयत्न खूप चांगले तारवाडे टीमकडनं. सलामी वीर आपण पाहतोय मैदानामध्ये तारवाडे टीमचे. काशीनाथ हा फलंदाज पाहतोय. एक मोठा फटकाला. त्याच्यानंतर डबलने 2 धावांनी प्राधान्य दिलं आणि शेवटच्या बॉलवरती मात्र एक चौकार आला. चांगली बॅटिंग म्हणावं लागेल तारवाडे टीमकडनं. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक नव्हतं. गोलंदाज आपण पाहतोय रघुनाथ भस्मा स्वतः संघनायक आहे धामणी बी टीमचा. त्यांनी देखील मागच्या हंगामामध्ये जर चांगली गोलंदाजी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला बॉल पेस गतीने टाकल्यानंतर जोरदार अपील. थोडंसं यश कमी आहे या अपीलमध्ये. परंतु पंचाचं डिसिजन पेंडिंग आहे अजून. कदाचित फलंदाज थोडासा धोक्यामध्ये असेल. कारण जो पंचांचा निर्णय असेल तो निर्णय अंतिम असेल. याच्या दोन्ही संघांनी दक्षता घ्यायची आणि हा निर्धाव बॉल असेल. नक्कीच पहिलाच बॉल टाकला. संघनायक आहे रघुनाथ हा गोलंदाज पाहतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहिलं तर एकनाथ. बॅटिंग चांगली करावी लागेल. 4 षटकाची मॅच. हा तर मिड विकेटला बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकदा कंप्लीट दुसरी धावीचा प्रयत्न केला जातोय आणि तो दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. रनिंग द विकेट 2 धावा मिळतील आणि या 2 धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. 15 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. दुसरं षटक चालू असताना रघुनाथ गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतो. पहिला बॉल डॉट केला. त्याच्यानंतर 2 धावा खर्च केलेत. तिसरा बॉल कशा पद्धतीने टाकेल हे पाहणं खूप महत्वाचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मात्र या पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर फलंदाज आहे तिथे. परंतु डॉट चेंडूची सांगता केली जाते. निर्धाव फुल फेकला जातोय. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला बॉल समजलं नाहीये. बॉल निघून जाते किपरच्या हातामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार रघुनाथ.
हा मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने बोलला टवलेलं जाते. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकदा कंप्लीट केली. दुसरीची मांग केली जाते. डोक्याची घंटा वाजणार का? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु धाव मिळेल एक आणि एका धावने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नक्कीच आज प्रेक्षक आलोटन गर्दी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटते. शेवटचा दिवस सलग जर आपण पाहिलं तर 4 दिवस या स्पर्धा पाहायला मिळाल्यात. विजय शेट्टी पाटील ट्रॉफीमध्ये सायनाथ क्रिकेट संघ धेरंग. मात्र पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ट्रायल केला जातो. एक धाव कंप्लीट. दुसरीची माग असेल की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. एकच धावते समाधान मानलं जाईल. एका धावने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. मोठे फटके येत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर आपण जर कमबॅक केला एकनाथ आणि काशीनाथ हे दोन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय. एक एक दोन दोन धावेने आपल्या टीमची जी धावसंख्या आहे ती पुढे नेण्याचं काम करतात. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. बघा फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा मिडऑन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकच धाव मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं धामणी बी टीम कडनं. पंचाचा इशाराला षटक क्रमांक दुसरं संपलं जाते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 18 धावांवरती पोहोचले. अमोल सर 2 षटकाचं खेळ संपलं. 18 धावा धावफलकावर अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये अजून किती धावांचा प्रयत्न असेल टरवडे टीमचं? टरोडी टीम देखील म्हटली तरी अभिघातीला एक चांगला संघ आहे आणि आज खरं तर फलंदाजी त्यांच्या वाटेत झाली आहे. 12 चेंडूमध्ये अजूनही या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण हा धामणी संघाचा विचार केला आजच्या दिवसामध्ये सुपर फॉर्ममध्ये दाखल झाला होता. चांगला परफॉर्मन्स त्याचा देखील आजच्या दिवसांमध्ये राहिला होता आणि इथून मात्र आक्रमण करावं लागेल फलंदाजाला. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती. नेट नंबर 3 वरती अमर खंडवीला आपण पाहतोय. अमर येतोय गोलंदाजी मार्क वरती. मात्र ऑन स्ट्राईक वरती फलंदाज एकनाथ भगतला आपण पाहतोय. दोन्ही सलामीबीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत तल ठोकून आपल्याला पाहायला मिळतोय. अमरचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, त्याला मात्र उडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचनंतर पंच इशारा करतील इट इज अ वाईट. अभ्यंतर चेंडू फेकला जातो आणि अभ्यंतर एका धावेनं टीमची धावसंख्या पण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 19 आकडेवरती. 19 धावा 4 षटकांची मॅच आहे. 40 ते 45 धावेचा पल्ला गाठावा लागेल टावरबाडी टीमला, कारण आपण पाहतोय लहान धामणी संघाचा विचार केला याच मैदानावरती अनेकदा याच मैदानावरती चॅम्पियन बनलाय. याच मैदानाचा बराचसा अभ्यास त्यांच्यामध्ये हा होम ग्राउंड त्यांचा निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आज खरं तर होम ग्राउंड वरती कम्मालीची फटकेबाजी पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझनला शतरक्षक नाही या चेंडू गोलीच्या वेगानं होईल फरार. या चेंडूवरती मिळतील 4. एकनाथच्या बॅट मधला ब्लास्ट. इट इज अ 4 रन्स. तर चला पाण्याची माग केली जाते मैदानावरती. पहा तिकडे या खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आहे. पाणी घेऊन जायचं पहा. आयोजकांना मी विनंती करू. तर चला आयोजक आपण लगेच पाण्याची माग करायची पहा. मैदानावरती थोडस दुखापत खेळाडूला झालंय. चार धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. ही स्पर्धा आपण पाहतोय सायनाथ क्रिकेट संघ देहरंग आयोजित मान्य श्री विजय शेठ पाटील ट्रॉफी 2024 भव्य दिव्य पर्व 4थं पर्व या स्पर्धेचं आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय. ए आणि बी गटासाठी एक सायकल असणार आहे आणि त्याचनंतर सी आणि डी गटासाठी एक स्पोर्ट्स सायकल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी असणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज यासाठी या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स शूज असणाऱ्या एक नामवंत स्पर्धा खरं तर आपल्या आदिवासी खेळाडूंसाठी चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न मात्र आयोजकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. सलग 4थं वर्ष या स्पर्धेचा आपण पाहतोय. आता जर सध्याच्या घडीचा विचार केला वाजेपूर 3Dच्या मैदानावरती एक नाईट शृंखला आपण पाहतोय. त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्या विभागातील एक नामवंत संघ अर्थातच बाबदेवाडी रोशन बसमाचा संघ सुपर 5 मध्ये दाखल झालाय. कालच्या रात्रीमध्ये आम्ही पाहिलं होता दहीसर बस संघ सुपर 5 मध्ये दाखल झाला. पहिल्या रात्रीमधील संघ बाबदेवाडी पाहिला. त्याचनंतर कलोते रयते संघाला आपण पाहिला. आज खरं तर त्या स्पर्धेतील शेवटची रात्र असणाऱ्या आज देखील आपल्या विभागातील नामवंत संघ आपल्याला त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यांनाही देऊया खूप सारे शुभेच्छा. एक मोठी स्पर्धा त्या मैदानावरती घडवली जाते. येत्या काही दिवसांमध्ये सरपंच चषक आणि उपसरपंच चषक आपल्याला डिंगडॉंगच्या मैदानावरती पाहायला मिळेल. नाईट रजनी ही देखील एक मोठी स्पर्धा आपल्याला याच विभागामध्ये पाहायला मिळेल. याच मैदानावरती एक संपन्न झालेली स्पर्धा
आदरणीय जयवंतदादा बसमा, नितेशदादा बसमा त्यांच्या प्रेरणाखाली करता याच मैदानावरती एक स्पर्धा पण पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये माथेरान संघ चॅम्पियन बनला. मालिकावीर अजय बसमाच्या नावावरती या सिरीज राहिला. त्याचनंतर जाऊया मॅचकडे. मॅच तेच इम्पॉर्टंट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. एकनाथ ऑन स्ट्राईक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अमर खंडवीला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. अमरचा हा बॉल हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा मात्र पंच एस आमच्याकडे वरतील वाईड चेंडू फेकला जातोय. आणखीन एक अभ्यंतर चेंडू प्रेशराइज गोलंदाजी पाहायला मिळते. तिसरं षटक हाताळत असताना अमर खंडवीवरती पाहायला मिळतोय. एकनाथ नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक इनवरती. त्याला साथ देणारा फलंदाज नॉन स्ट्राईक इनवरती आपण पाहतोय काशीनाथ चौधरी. हे दोन नामवंत फलंदाज टावरोड टीमच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती हा ट्रॅकर होता. उडवण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता होत असताना तिसऱ्या षटकावरती असं वाटत होतं की आक्रमण केलं जाईल आणि संघाचे प्रमुख फलंदाज अद्यापर्यंत मैदानावरती सलामीवीर दोन आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीची फटकेबाजी अद्यापर्यंत राहिली. संघाची धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला 24 आकड्यावरती. एकही फलंदाज बाद नाही आणि त्यामध्ये कमालीची गोलंदाजी अमरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. गुड लेंथ वरती चेंडू फेकला जातोय. फलंदाजाला चेंडूचा समाचार घेता येत नाही. डॉट चेंडूची सांगता होत असताना ज्याप्रमाणे पहिलं षटक फेकलं होतं गोलंदाज आपण पाहिलं होतं वामननं कमालीची गोलंदाजी केली होती. ज्याने 13 धाबा खर्च केल्या होत्या. त्याच नंतर गोलंदाज आपण पाहिलं होता रघुनाथ बसमाला. त्याने देखील कमालीची गोलंदाजी अवघ्या 5 धाबा खर्च केला. तिसरं षटक प्रगतीपथावरती अमर खंडवीला आपण पाहतोय. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी. एक चौकार वगळत असं आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी. फटका पसताय. बॅटच्या मधोमध आला नाही. बराच उशीर चेंडू हवेमध्ये. संघाचा संघ नायक येतोय चेंडूवरती. पहिली सफलता गोलंदाजी करणाऱ्या दामनी टीमच्या गोलंदाज आपण पाहतोय अमरच्या नावावरती. बिग फिश इन द नेट. एकनाथ बॅक टू द डगआउट. जीते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते. थँक्यू सो मच डीजे. इथे पहिला गडी बाद होत असताना टावरवाडी संघ आपण पाहतोय नाणेफेकी जिंकला होता. फलंदाजीचा एक धाडसी निर्णय स्वीकारला होता. अद्यापर्यंत आपण पाहतोय संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलक्यावरती 24 आकड्यावरती पहिली सफलता. एकनाथ भगत बाद झाला. नौका फलंदाज 9 नंबर 3 वरती डावफिराचा फलंदाज. नेहमीच आपण पाहतो क्रिकेटमध्ये घातक ठरत असतात मात्र फलंदाज आक्रमण करणार का याच्यावरती करता प्रेक्षकांच्या नजर आपल्याला जरूर पाहायला मिळतील. प्रकाश सप्रा हा फलंदाज आपण पाहतो फलंदाजी मार्कवरती दाखल झाला. अमरच्या नावावरती पहिली सफलता राहिली. अद्यापर्यंत गोलंदाजाचा एक चौकार जरूर आला आणि तिथून मात्र कमबॅकिंग षटक फेकत असताना आज खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय घरच्या मैदानावरती बराचसा अनुभव असणारा संघ आपण खरं तर पाहतोय आणि त्याच खरं तर अभ्यासाचा प्रयत्न मात्र आज खरं तर दाखवून देत असताना टाइम अलर्ट असणार आहे बघा. दामनी संघ अजूनही गोलंदाजा या षटकातील काय चेंडूचा खेळ बाकी. हा ट्रॅकर होता. पुन्हा एकदा मात्र पंच स्थिर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या चेंडूवरती देखील डॉट चेंडूची सांगता होत असताना आतापर्यंत गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली. एक चौकार काढलाय जरूर आणि तिथून मात्र कमबॅक करून देत असताना आपल्या टीमसाठी पाहायला मिळतोय 5 चेंडू आतापर्यंत 6 धाबा खर्च केल्यात. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. फुल टॉस होता. लॉंग ऑन रिझनला टार्गेट केला जाते. 1 बाउन्स चेंडू ओव्हर द रोप. शतरक्षकाच्या बाहेर शेवटच्या क्षणाला का होईना फलंदाज प्रकाशच्या बॅटमधला मॅक्सिमम मिळतील 4 धाबा. षटक क्रमांक 3 इथे संपला जातोय. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 28 आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू सो मच डीजे. ही स्पर्धा आपण पाहायला गेलो तर या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक असणारे 40,000 रुपये. एक आकर्षक ट्रॉफीचा आपण पाहतोय. द्वितीय पारितोषिक असणारे 20,000 रुपये. तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक 10,000 रुपये स्पर्धेमध्ये असणाऱ्या या स्पर्धेचे खरं तर वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळेल. या संघाने विचार केला तर ए आणि बी गटासाठी एक स्पोर्ट्स सायकल, त्याचनंतर सी आणि डी गटासाठी एक स्पोर्ट्स सायकल, मालिकावीरासाठी असणाऱ्या उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट शतरक्षकासाठी खरं तर या स्पर्धेमध्ये ब्रँडेड शूज दिले जातील. तर चला स्पीडअप घ्या पंच. सामन्याला सुरुवात. शेवटचा षटक श्लोकवरचा षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न. डिपेस्टा कव्हरच्या डोक्यावरनं शतरक्षक तैनात केला जातोय. आणखीन एक धक्का. फलंदाजी करत असणाऱ्या टावरवडी टीमला फलंदाज होतोय बाद. फलंदाज काशीनाथ चौधरी बॅक टू द डगआउट. तेरा क्या होगा कालिया? मैंने आपका नमक खाया सरदार. अब गोली का
Daz in the mix. थँक्यू सो मच डीजे. संघ इथे अडचणीत सापडला जातोय. टाबरवाडी संघाची धावसंख्या पहिल्या हाफमध्ये आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. 2 फलंदाज बाद झाले. नौका फलंदाज नंदू निरगुडा या फलंदाजाला आपण पाहतो. या फलंदाजाची आम्ही फलंदाजी गतवर्षी पाहिली होती. डिंगडॉंगच्या मैदानावरती कमालीची फटकेबाजी पाहिली होती. मात्र इथून आक्रमण करणार का? पहिला बॉलला सरळ बॅटने आपण पाहतो लॉंग ऑन रिझनला कार्पेटच्या सहाय्याने फंबलिंग फिल्डिंग क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चेंडू ओव्हर द रोप. या चेंडूवरती देखील येते 4 आणि मिळतील 4 धावा टीम टावरवाडी संघाला. अजून एक चौकार लगावला तर जनार्दन दादा निरगुडा याचकडनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार या फलंदाजासाठी सुवर्ण संधी. मात्र इथून फटकेबाजी चांगली पाहायला मिळते. नंदू मैदानावरती आला मात्र तसा फटका आपण पाहिला होता. लॉंग ऑन रिझल्टला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडीशी पंबलिंग पाहायला मिळाली आणि त्याचनंतर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती प्रकाश सप्रेला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. चौथं षटक आपण पाहायला गेलो तर चौथ्या षटकामध्ये नेहमीच फलंदाज आक्रमण रूप धारण करत असतात. मात्र या षटकामध्ये पूर्णपणे फलंदाजाला रोखण्याचं काम केलं जातोय. हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार गोलंदाज लुबर फुल टॉस पटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळाला. दुसरीची माग केली जाते. मात्र एकेच धाब्यावरती इथं समाधान म्हटलं जाते आणि एका धावेनं टीमची धावसंख्येत बदल धावसंख्या जाऊन पोहोचेल. धाव फलकेवरती 33 लॉस ऑफ 2 विकेट 33 धावा धाव फलकावरती लगावला जातात. चांगली फलंदाजी करत असताना टाबरवाडी संघ नाणेफेकी जिंकला होता. एक धाडसी निर्णय स्वीकारला होता. आतापर्यंत चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला. संघाचे 2 प्रमुख फलंदाज देखील बाद झाले आपण पाहिला होता. काशीनाथ बाद झाला त्यानंतर एकनाथ देखील बाद झाला आणि त्यानंतर फलंदाज प्रकाश सप्रेला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. फटका पसलाय. चेंडू बराच वेळामध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा वेगाने चेंडूवरती सूर्य एक्सेल टिपला जातो. कमालीचा जेल. आणखीन एक सफलता. फलंदाज होईल बाद. प्रकाश सप्रे बॅक टू द डगआउट. तिसरा धक्का लागला जातोय टाबरवाडी टीमला. संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो ना तर संघ जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. आणखीन एक सफलता. गोलंदाज प्रकाशच्या नावावरती राहिल्या. कमालीची गोलंदाजी. श्लोकवरच्या षटकामध्ये देखील मोठे फटके मारू देत नाही. या मागचं कारण चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजीचा भरणा असणारा संघ अर्थातच जे वाघोबा क्रिकेट संघ मोठे धामणे आज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नौका फलंदाज प्रधान हा फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथे संपला जातोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणारा टाबरवाडी संघ जाऊन पोहोचलाय 33 आकड्यावरती. उत्तरार्धामध्ये बनवायचे जे वाघोबा क्रिकेट संघ मोठे दमनी बस संघाला तर 34 धावा. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. सातत्यानं आपण पाहतोय नाना खंडवी आमचे डीजे मास्टर आज वाजनगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा शेवटच्या रात्रीमध्ये. खरंच थँक्यू मनोज. नाना खंडवीचं कौतुक करावं लागेल. डेच्या स्पर्धेमध्ये देरंगच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्याचनंतर इथून नाईटच्या स्पर्धेमध्ये वाजीपूरच्या मैदानावरती आपण पाहतोय. हे खरं तर एक नामवंत नाव आहे. आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय हल्दी सीझन लग्न सीझन त्याचनंतर टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि त्याचमध्ये खरं तर चर्चेत असलेलं हे आमचे नाना खंडवी हे नाव. नक्कीच सातत्यानं जर आपण पाहिलं तर खूप चांगलं योगदान आहे नाना खंडवीचं. डीजेच्या सुरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गीत वाजले जातात आणि खास करून प्रेक्षक आणि खेळाडूंची मन जिंकतो. थँक्यू. त्याचनंतर आपण खरं तर पाहायला गेलो RS डीजेचे प्रोप्रायटर आदरणीय रमेश दादा बसमा यांचा खरं तर मोलाचा वाटा असणार याच्यामध्ये. आणि त्याचनंतर गोलंदाजासाठी देखील एक सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय माडुंगा ग्रामपंचायतीचे उपसरपंच जनार्दन दादा निरगुडा याचकडनं असणार आहे. मात्र संघ तितकाच ताकदीचा या धामणी बसिंगा. मात्र फलंदाजी त्यांची ताकद 34चा टार्गेट 4 षटकांमध्ये बनवायचे 34 धाबा. हे ऐकण्यासाठी आपण जाऊया द व्हॉइस ऑफ माथेरान मनोजजी फसाले. नक्कीच अमोल सर पहिलं सत्र संपलं जात आहे. येणारे 24 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे टीम धामणी बी टीमला. वैयक्तिक पहिले षटक गोलंदाज आपण पाहतो प्रधान वाघ
ज्यांनी पहिल्या दिवशीमध्ये जर पाहिलं तर चांगला हंगामा टाकला होता त्या टीमकडनं. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रधान. स्ट्राईक एंडवरती फलंदाज दिनेश खंडवी. पहिला बॉल क्रॉसचा लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु पंच आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉल. खूपच पाहिजे जाणारा चेंडू, एक अव्वंतर धाव मिळेल. आणि तसंच पाहिलं तर गोलंदाजीसाठी रेव नाहीये बघा, व्हाईट साठी नाहीये, फक्त रनआउट आणि नोचा असेल. व्हाईटचा रिव्ह नाहीये. खेळाडूने लक्ष द्या, थोडा स्पीडअप करा प्लीज. थोडा टावरकडे संघ स्पीडअप का मित्रांनो. टाइम अलर्ट असणार आहे याच्याकडे देखील संघाच्या संगणकाचं लक्ष द्या. नरेश आपलं देखील लक्ष असू द्या, टाइम अलर्ट असणार या. पहिलाच बॉल खरा फेकला जातो. प्राधान्य हा गोलंदाज पाहतो. वैयक्तिक संघाची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वरती एक पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पाहिजे काय घडणार, एक धाव कंप्लीट केली जाते आणि हा बॉल व्हाईट आहे. 1+1 अशा मिळतील धावा 2 आणि या 2 धावीन पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा दाखलवरती पाहायला मिळाल्यात. स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज पाहतोय रघुनाथ. हा फलंदाज स्वतः टीमचे संघनायक असेल. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या मॅच मध्ये मात्र चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ थेट खेळणार खांदा टीम समोर. कारण नेक्स्ट मॅच देखील खूप महत्वाची आहे आपल्याला. पहिली मेगा फायनल आपल्याला ह्या नंतरच्या मॅच मध्ये पाहायला भेटेल. हा मात्र पुन्हा फटका चांगला आहे. पंचाचा इशाराला 9 बॉल आणि इथं मिळतील धावा 4+1, टोटल मिळतील धावा 5 आणि 5 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा दाखलकेवरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर आणि हा फ्रीड बॉल आहे. ह्या बॉलवरती जर फक्त फलंदाज रनआउट असणार, कॅच आउट नाही होणार, टर्म आउट नाही होणार, डायरेक्टली फक्त रनआउट होणार. फ्रीडचा बॉल आहे. स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण रघुनाथला, ज्याच्या बॅट मधनं एक चौकार आलाय. फ्रीडचा फायदा उचलेल का हे देखील आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजासाठी जर पाहिलं तर विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइस दिला जातोय. जनार्दन निरगुडे यांस कडनं मात्र क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु हा मात्र बॉल निघून चाललाय यष्टीरकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता केली जाते. हॅलो बॉलर पंचावर दबाराला संघ पूर्ण बाद केला जाईल सांगा प्लीज. मी विनंती करतोय, कारण सलग 4 दिवस या स्पर्धा पाहिले. जो पूर्ण संघ बाहेर काढला जाईल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचावरती दबाव आणू नका, कारण पंच आपले जे निर्णय देतील तो निर्णय अंतिम राहणार. मात्र क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. पाहिजे काय घडणार आणि इथं मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि इथून मिळेल धाव 1 आणि एका धावेने अजून एक धावसंख्येत भर पडली जाते. एका धावेने जर धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा दाखलकेवरती पाहायला मिळालाय. कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाज आपण पाहतो प्राधान्य वाघ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक आहे परालपेचं. या षटकामध्ये जर पाहिलं तर कमीत कमी धावा देण्याचं यशस्वी ठरलं गेलंय, परंतु आपण जर पाहिलं तर रघुनाथ आणि तर मित्रांनो खरं तर ही मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, अन्यथा आपल्याला संघाला बाद केलं जाईल. पंचांकडे कोणी दात मागायची नाही. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून राहिला जातोय. साईनाथ क्रिकेट संघ देहरंग आयोजित माननीय श्री विजय शेठ पाटील ट्रॉफी आपण पाहतोय. सलगचं 4थं वर्ष आणि आपल्या आदिवासी खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिला जातोय. चला थोडं स्पीडअप करा. पहिल्या षटकामधलं जर पाहिलं तर अजूनही काही बॉल शिल्लक असतील. 4 बॉल झालेत, अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. खराब गोलंदाजी पाहायला मिळाले. धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा, फक्त 2 बॉल झाले. पहिला बॉल डॉट केला, त्याच्यानंतर एक सिंगल गेले. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय दिनेश खंडवी. हा देखील एक चांगला बॅट्समन आहे. बॉलला उडवलाय, फटका फसला जातोय आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे गोलंदाज प्राधान्य आणि तो पहिला धक्का बसतोय धामणीबीट टीमला. फलंदाज दिनेश खंडवी. बॅक टू द डगआउट. वा वा, बघा इथं प्रेक्षक काही एन्जॉय घेत आहे मॅचचा आणि खरं तर ही नाना खंडवीची ओळख आहे. आज पनवेल नगरी जर म्हटलं तर क्रिकेट संग्राम मध्ये हल्दी समारंभामध्ये
खूप चांगलं नाव आहे त्या खेळाडूचं. आणि डीजेच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर खूप चांगले वेगवेगळ्या पद्धतीने संगीत वाजवले जातात डीजेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय वामन बसमा स्ट्राईक एंडवरती असेल, तर नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण रघुनाथ बसमा स्वतः संघ काही टीमचं थांबणे बी टीम कडनं. गोलंदाज आपण पाहतोय प्राधान्य वाघ. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉल झाले, 3 बॉलचा खेळ अध्यापक बाकी. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 9 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा मात्र मोठा फटका स्ट्रेट मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्याने टायमिंग चांगला आहे, फटकाच चांगला आहे, बॉल थांबणार नाहीये, बॉल निघून जातोय. 2 बॉम्ब्स सीमा पार येतोय चौकार. कोली गल्लीस वरती कट करतो आमचा विराट कोहली गल्लीस वरती कट करतो गुडघे टेकून शॉट मारतो साऱ्यांची वाट लावतो. आता चांगलं संगीत पुन्हा एकदा आपल्याला 5 मिनिट संपले गेले, थोडं स्पीडअप करा. आम्हाला पुन्हा एकदा पेस गतीने बॉल टाकल्यानंतर एकूण पद्धतीचा बॉल टाकला जातो. प्राधान्य हा गोलंदाज पाहतो. इथं मात्र फलंदाज जागेवरती थांबवलाय. मोठा फटका आल्यानंतर थोडंसं कमबॅक केलंय गोलंदाज टावरडे टीम कडनं. प्राधान्य वाघ हा गोलंदाज पाहतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर शेवटचा बॉल असेल आणि या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर नक्कीच आपले धावसंख्या धामणी बी टीमची जर पाहिली तर कमालीची बॅटिंग पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आम्हाला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच गतीने बॉल टाकल्यानंतर खराब गोलंदाजी आपल्याला जर पाहायला मिळाली. बॉलिंग चांगली अटक होता परंतु शतकषकांनी साथ नाही दिली. बॉल निघून जातोय सीमा पार चौकार आणि तो षटक क्रमांक पहिले संपलं जाते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धावा आपण पाहतोय 17 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर एक फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलंय डीजे. माऊली गो आई माऊली माझे आईची माया मावरी माझे आईची माया मावरी तुझे दत्तराची. चला नक्कीच आपण जर पाहिलं तर एक षटक संपवायला 6 मिनिटं गेलेत अवघ्या आणि 15 मिनिटांचा टायमिंग दिलेला आहे. तर थोडा टावरवाडी संघ आपण स्पीडअप घ्या, अन्यथा थटाळ सर्कलच्या असणारा क्षेत्ररक्षक आपल्याला थटाळ सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याच्याकडे देखील लक्ष असू द्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकून झाले पाहिजे. आयोजकांचा कठोर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्याला टावरवाडी संघ आपण स्पीडअप घ्यायचे पहा. नक्कीच अमोल जर पहिलं षटक म्हटलं तर खूप महागडं षटक ठरलं जातंय. आतापर्यंत जरी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर काढला, धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 17 धावा दिल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना काही असणार या गेम प्लॅन या मॅच मध्ये. निश्चित या गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिले षटक थोडंसं मागणं ठरलं, प्रधान वागला पण पाहिलं होतं. नंतर गोलंदाज येतो युनाइट नंबर 3 वरती नंदू हा गोलंदाज. मात्र नंदूला इथून आक्रमण करावं लागेल. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. 1-2 विकेट प्राप्त करावे लागतील कारण दामणी संघाची फलंदाजी त्यांची ताकद आहे आपण जरूर पाहिल्या. चला टावरवाडी संघासोबत स्पीडअप घ्यायचे बघा. टावरवाडी संघ प्लीज 7 मिनिटं झालेले मी तुम्हाला सहकार्य करतो आणि प्रेमाची मागणी करतो. प्लीज थोडं सहकार्य करा आणि सामना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करा कारण अजून आपल्याला एक मॅच खेळवायची आहे. गोलंदाज तयार. फटका भरपूर चांगला. बॅटची टॉप इज थर्ड मॅन रिझनला. क्षेत्ररक्षक फर्स्ट स्लिपचा वेगाने चेंडूवर उचलणार फेकणार. धावचीची संधी मैदानावरती काय घडलं जातील. फेकी खराब, त्यामध्ये कलेक्ट देखील खराब आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्या ठिकाणी विकेट होती त्या ठिकाणी मात्र 2 धाबा या वेगाने कन्व्हर्ट केल्या. 2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलक्यावरती जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. 34चा टार्गेट सेट करायचा होता. 19 धावा धावफलक्यावरती सामना सोपा करत असताना जे वागोबा मोठी दामणी बस संघ आपण पाहतोय. कमालीची फटकेबाजी ऑन स्ट्राईक एंडमध्ये डावखुरा त्या फलंदाज संघाचा सरसेनापती रघुनाथ बसमा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वरतील इट इज अ वाईट आणि अवंतर चेंडू फेकला जातो. अवंतर एका धावेना टीमची धावसंख्या धावफलक्यावरती 20 रन ऑन स्कोर बोर्ड. 30 धावा धावफलक्यावरती निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या खरं तर मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात लक्ष्मणजी मेंगाल आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. फार चांगलं आयोजन नियोजन. आणखीन एक पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वरतील सिटीचं वाईट उजव्या एष्ट्या बारून जाणार अभ्यंतर चेंडू फेकी खराब पाहायला मिळते मनोज. त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर संघाची धावसंख्या देखील कमी होती आणि त्यामध्ये खरं तर दुष्काळामध्ये 13वा महिना हे खरं तर चित्र खरं तर पाहायला मिळतो. टावरवाडी टीमच्या माध्यमातून गोलंदाजी खराब पाहायला मिळते. फलंदाजचा भरणा असणारा संघ आपण पाहतोय दामणी संघ. यावेळी चांगला चेंडू हो कमालीचा चेंडू डिलिव्हरी केला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. या निर्धाव चेंडूशी सांगता होत असताना आपण पाहतोय याप्रमाणे जर गोलंदाजी केली तर सामना शेवटच्या चेंडू पर्यंत निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. 21 धाबा धावफलकावरती पुन्हा एकदा पंचांकडे अपील जरूर केली जाते. लिडिंग अपीलचा आवाज जरूर आपल्याला पाहायला होता. अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. त्याच नंतर निर्धाव चेंडूची सांगता
कोणत्या प्रकारे फलंदाज बाद नसणार या आणि फलंदाजी निश्चित आपण पाहतोय दामणी प संघाच्या माध्यमातून रघुनाथ बसमा ऑन स्ट्राईक गेंदवरती अद्यापर्यंत चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार नंदू निरगुडाला आपण पाहतोय. नंदू या षटकातील काही चेंडू सकेल बाकी दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 15 चेंडू 13 धावेची गरज. फटका भरपूर चांगला लॉंग स्टॉप रिझनला कोणी क्षेत्ररक्षक नाही या चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. इट इज द 4 रन्स. या चेंडूवरती मिळतील 4. त्या खेळाडू बघा तो खेळाडू डायरेक्ट खाली गेलाय बघा त्याला आलाय ना. ओके ओके हो साहेब, शेतकऱ्याची अवलादे तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू. क्या बात बैल आहे. कधी एकटा येत नाही, जोडीने येतो. नांगरा सकट 25 धावा धाव फलकावरती पहा कम्मालीची फटकेबाजी रघुनाथ बसमा. संघाचा संगणक अजूनही 9 धावांची गरज आहे. या षटकातील काही चेंडूचा केल बाकी दुसरं षटक प्रगती पथावरती असताना जबरदस्त फलंदाजी रघुनाथ बसमा ऑन फायर मैदानावरती आहे. नंदूचा चेंडू बॅटची टॉपेज गल्लीमधून चेंडू ट्रॅव्हल होईल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार रघुनाथच्या बॅटमधला. रघुनाथ ऑन फायर. एकोणतीस धावा 13 चेंडू 5 धावेची गरज आहे. सामना भरपूर सोपा. एका साईडला फलंदाजी करत असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जे वाघोबा क्रिकेट संघ मोठी दामणी ब. वन्स अगेन पुन्हा एकदा फटका आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता पंच आमच्याकडे वळतेला. इट इज अ वाईट. अभ्यंतर चेंडू फेकला जातोय आणि अभ्यंतर एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलक्यावरती 30 रन ऑन स्कोअरबोर्ड. अवघ्या 4 धावेची गरज आहे. 4 धावा 13 चेंडू 4 धावेची गरज आहे. फलंदाजी करत असताना मोठी दामणी संघ आपण पाहतोय. गोलंदाज नंदू आपण पाहतोय. नंदूचा हा चेंडू गुड लेंथ वरती फेकला होता. बॅटची टॉपेज सफलता. फलंदाज इथे बाद. मास्टर नक्कीच जर पाहिलं तर 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये सॉरी 4 ओव्हरची मॅच आहे. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा दाखल. येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 4. समीकरण सोपं केलंय कारण आपण बॅटिंग जर पाहिली तर स्वतः संगणक असेल रघुनाथ भस्मा ज्याच्या बॅटमधनं खूप चांगले मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले. 12 बॉल्स 4 धावांची गरज असताना काय म्हणशील अमोल? नक्कीच इथे गोलंदाजी आपण पाहायला गेलो ना तर पहिल्या षटकामध्ये खराब गोलंदाजी पाहिली होती. प्रधान वागणं जे षटक फेकले होते ना त्या षटकावरती खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याचनंतर खरं तर दामणी टीमच्या बाजूने सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. आता मात्र बनवायचे 12 चेंडू आणि अवघ्या 4 धावेची गरज आहे. गोलंदाज येतोय. गोलंदाजची मार्क वरती काशीनाथ चौधरी हा गोलंदाज निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. त्याचनंतर इथे एक दमदार व्यक्तिमत्व खरं तर किसन बोराबडा दामणी गावचे जावं आहेत त्यांचं इथे शुभागमन. या आपण मंचावरती आपलंही स्वागत. हा चेंडू मात्र पहिला चेंडू अभ्यंतर फेकला जातोय आणि अभ्यंतर एका धावेनं टीमची धावसंख्येत बदल. धावसंख्या धावून पोहोचते धाव फलकेवरती 32 आकड्यावरती. माप्यासह 31 धावा. अजूनही 3 धावांची गरज आहे बघा. 3 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा काशीनाथ तयार. 3 धावांची गरज आहे. फटका बसलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. आणखीन एक साधा सोपा झेल टिपला जातोय. फलंदाज इथे बाद होईल. आल्या पावली माघारी. फलंदाज वामन बसमा बॅक टू द डगआउट. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. नौका फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग नंबर 5 वरती काशीनाथ खंडवी हा फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना अवघ्या 3 धावांची गरज आहे. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. सामना भरपूर सोपा आपल्याला पाहायला मिळतोय दामणी टीमच्या बाजूनं. बॅटची टॉपिज क्षेत्ररक्षक तैनात या. बॅटची टॉपिज जर लागली बॅक टू बॅक आणखीन एक सफलता. फलंदाज होईल बाद काशीनाथ खंडवी तंबूच्या आश्रयाला. तर अजून एक विकेट संपन्न केली तर गोलंदाज काशीनाथला 500 रुपयाचे कॅश प्राइज असणार. उपसरपंच निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. गृह ग्रामपंचायत मालडुंग्याचे आदरणीय जनार्दनबाई निरगुडा यांच्याकडनं मात्र आणखीन एक विकेट प्राप्त करणार का
याच्यावरती खरं तर प्रेक्षकांच्या मनामध्ये चर्चा पण पाहतोय. फलंदाज जवळपास विचार करायला गेले तर 4 फलंदाज सध्यापर्यंत बाद झाल्या. 9वा फलंदाज वामन खंडवी हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. पवन खंडव्याचे माफ असावी यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. समीकरण सोपं आणि त्याचमध्ये गोलंदाजी दर्जेदार म्हणून ज्या गोलंदाजाला कदाचित दुसरं षटक फेकावं निश्चित फेकावं पाहिजे होतं आणि त्याच नंतर खरं तर या गोलंदाजाची ताकद आपल्याला पाहायला मिळते. चांगलं चेंडू डिलिव्हरी करतोय आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू हा ट्रॅकर होता. कम्मालीचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं फंबलिंग फिल्डिंग पाहायला मिळते आणि त्याच नंतर खरं तर या ठिकाणी 2 धाबा सहजरित्या कन्वर्ट केल्या जातात. 2 धावेनं टीमची धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचते. 33 आकड्यावरती अवघ्या एका धावेची गरज आहे. 33 धाबा धावफलकावरती अवघ्या एका धावेची गरज आहे. गोलंदाजी करणारा टाबरबाडी संघ आणि त्याच्या आगीच केला असताना खरं तर मोठी धावणी बस संघ आपण पाहतोय. एका धावेची गरज हलक्या हाताने कट केला जातोय आणि सामना इथे जिंकला जातोय. टीम मोठी धावणी बस संघ आणि आज नंतर मेगा फायनल मध्ये दाखल होत असताना